क्रिया पण संचाला साचल्या जातात. मनातून केलेलं ते सुद्धा संचित आहे आणि धनाने तुम्ही केलेलं तेही संचित आहे. कुठं तुम्ही धन लावलं ते सुद्धा तुम्ही परमेश्वराला साठी किती लावलं, संसारासाठी धन किती लावलं हे सुद्धा ठरलेलं. आणि संसारात गेलेलं परत मिळत नसतं, पण साधू संतांना गेलेलं परत मिळत असतं. काय माहिती, कारण संसारात गेलं तर नाशिवंत झाले. तिथं आपल्या पाठीमाग जसं त्या ऋषी पप्पू हे सावली शरीर सोडलं त्याने संचित त्याचं भोगलं, सगळ्यांना डोळ्यासमोर बहिणी किती भयानक भोगलं ना, संचित होतं त्याचं. पण क्रियामानमध्ये तो गुरुच्या सानिध्यात बसला. आता प्रारब्धात काय की आपण तुम्ही सगळे कुणी सगळे विसरून गेले, मधला रस्ता सोडायचा. आपण शक्तीला आव्हान करतो ना. मग आता या ठिकाणी की जे संचित त्यांनी भोगलं, सगळ्या समोर भोगलं आणि क्रियामान तो करत होता. आता त्याची क्रियामान 24 तास अध्यात्मकच होती का? नाही, संचित त्याला पीडत होत. संचित मध्ये काय होतं, त्याला अनुभव चांगले नव्हते, नाते नव्हते, गोते नव्हते, पत्नीचा अनुभव बेकार होता, पुराचा अनुभव बेकार होता. संचित कसं भयानक होता. मग संचित मधून त्याने 100% परमार्थ चांगला मस्त होता. गुरु तर 100% तुमचा आहे, पण तुम्ही गुरुचे 100% अभ्यास करा, अजून वेळ आहे. अजून नाही, विश्वासाची गोष्ट नाही. आपण आपल्या कर्माचे लेखाजोखा वाचत होतो, आपण कबूल करत. आपल्या पुढे जे आले ते कशाच आले आम्हाला कळतं ना, कुणी कुणी कसं कसं कर्म केले कळत नाही, पण बोलायचं नाही ना. अरे इथं सगळे कर्माचीच मारलेली आहे ना, कळत नाही का, दिसत नसेल, सगळं कळत आहे ना. पण दिसत ना की काही असे असे कर्म केले म्हणून हे इथं कळेल. पण बाबा जर कर्म आम्हाला दिसत असेल पण आम्हाला सांगायचं नाही ना बाबा, पण तुम्हाला तर कळलं पाहिजे ना, हा बरोबर आहे, आपण हे केलं तेच आपल्या पुढे आले. मग असंच म्हणून चालेल का बाई, आम्ही काय केलं तेच पुढे आले? त्याच्यावर मात करता आली पाहिजे ना, त्याच्या विरोधी गेला पाहिजे. बाबा आपल्याला शरीर कष्ट नको तर आपण जे घरात करतोय किंवा आपल्या सत्संगमध्ये जी काही मिळती शरीराने सेवा केली, काय होतं, शरीराला जर आरोग्य नसेल तर शरीराची सेवा करा, लोट झाड अजून ते छोटच आहे. पण आपण घरातली जर सेवा केली तर असं ते गुरुची सेवा करतो, ते पण गुरु आत्मा नाहीये. आता इथं समजा थोडीच पडते, पण आपण घरातला पण एक नियम बनवूया ना की मी घरातल्या लोकांची सेवा करते म्हणजे आत्म्याची सेवा करते, म्हणजे काय गुरुची सेवा करते, निराकार आहे ना गुरु.